Good morning, all. Good morning, ma'am. Morning, ma'am. Good morning, ma'am. So, in today's lecture, we are going to learn a new bit importance and objective of purchasing. Before that, we are completed remaining bit of a document required to open a wholesale drugstore. So, ह्याच्यामधला आपला एक बीट राहिला होता की रिन्युअलची प्रोसेस बघायची होती. ते बीट कंप्लीट केल्यानंतर आपण नेक्स्ट बीट लर्न करणार आहोत. The document required for the renewal of a wholesale drugstore license. First step is application in duplicate on Form 19 of the Drug and Cosmetic Rule, one copy for a biological drug and the other for non-biological drug. The similar step you have seen in this renewal process. So first step is similar. You have to just take the Form 19 and create its a duplicate copy for a purpose of a one copy for a biological drug and other for a non-biological drug. So second step is you have to pay that license renewal fee. So total amount is 3,000. So per license is amount is 1,500. So total amount of that renewal of a license is 3,000 to be deposited in a State Bank of India government treasury on a chalan form in the specified head for a renewal of a wholesale license. So जो चलन फॉर्म असतो त्याच्यावरती तुम्ही कशासाठी हे फी पे करताय हे क्लिअरली मेन्शन केलेलं असतं. सो त्या चलन फॉर्म तुम्हाला तिथं मिळतं. सो रिसिप्ट थोडक्यात तिथं तुम्हाला मिळते. नेक्स्ट आहे लेट फी. सो लेट फी जर समजा तुम्ही होलसेल ड्रग स्टोअर जर लायसन्स काढला असेल आणि त्यानंतर जर तुम्ही रिन्यूअल प्रोसेस करत असाल तर तिथे तुम्हाला लेट फी पण तिथं भरावी लागते. मीन्स 5 इयरची व्हॅलिडिटी असते. तर विथिन 5 इयर आपल्याला काय करायचंय लायसन्स ते रिन्यू करायचंय. सो जर आपण 5 इयर कम्प्लीट एक्झॅक्टली कम्प्लीट झाल्यानंतर लायसन्स रिन्युअल साठी जर गेलो तर डेफिनेटली आपल्याला लेट फी तिथं भरावी लागते. सो डिपॉझिट करावी लागते. लेट फी किती आहे 500 पर लायसन्स. सो 1000 रुपीज तुम्हाला तिथं पर मंथ तिथं भरावी लागते कारण आपण तिथं दोन्ही लायसन्सची फी तिथं कन्सिडर केली जाते फॉर अ बायोलॉजिकल ड्रग अँड फॉर अ नॉन बायोलॉजिकल ड्रग ऑल्सो. सो नेक्स्ट आहे फोर्थ स्टेप ओरिजिनल लायसन्स इन अ केस ऑफ अ फर्स्ट रिन्युअल अँड लेटेस्ट रिन्युअल सर्टिफिकेट इन केस ऑफ अ सबसिक्वेंट रिन्युअल. जर तुम्ही लायसन्स रिन्यू करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं जे ओरिजिनल लायसन्स आहे तिथे तुम्हाला शो करावं लागतं. तर त्याची कॉपी एक तुम्हाला अटॅच करावी लागते. ऑल्सो तिथं ओरिजिनल पण तुम्हाला शो करावं लागणार आहे. स्टेप नंबर 5 affidavit to be given on non-judicial stamp paper by any partner duly attested by oath commissioner. तर तिथे अफिडेविट करायचे. नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर जो आहे त्याचा अफिडेविट करून ओथ कमिशनरची तिथे साईन असली पाहिजे. अलॉंग विथ जर पार्टनरशिप मध्ये करत असाल तर पार्टनरची आणि ओथ कमिशनरची तिथे साईन असली पाहिजे. तर नेक्स्ट स्टेप so in the renewal license there is another step included but not mentioned in the slide, that is रिन्युअल ची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये स्टेप नंबर 6 पण आहे. सो सेपरेट लायसन्स आर रिक्वायर्ड फॉर द रिटेल सेल ऑफ. म्हणजे तिथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जर तुम्हाला बायोलॉजिकल आणि नॉन बायोलॉजिकल ड्रग्स साठी तुम्हाला ह्या लायसन्स रिन्युअल साठी ह्या स्टेप्स आहेत. पण जर समजा तुम्हाला अदर शेड्यूल सी आणि C1 ड्रग्स सुद्धा जर ठेवायचे असतील होलसेल ड्रग स्टोअर मध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं स्पेसिफिक असं सेपरेट लायसन्स तिथं काढणं गरजेचं आहे. सो शेड्यूल सी काय आहे voice is audible.
मॅम ओके. सो त्यांनी अनदर एक पॉइंट तिथं मेन्शन केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही लायसन्स रिन्यू करता त्यावेळेस जर तुम्हाला तुमच्या होलसेल ड्रग मध्ये जर शेड्यूल सी आणि C1 मधले जर ड्रग तिथं ठेवायचे असतील सेलिंगसाठी तर तुम्हाला सेपरेट लायसन्स काढायचं आहे. सो शेड्यूल सी काय आहे? पीचे मध्ये तुम्हाला शेड्यूल झालेत का? नो मॅम. नो मॅम ओके, अजून तुम्हाला शेड्यूल्स नाही झालेले. ठीक आहे. सो शेड्यूल सी मध्ये काय येणार आहे? सीरा, वॅक्सिन, इन्सुलिन, अँटीटॉक्सिन, अँटीजेन. सो तुम्ही राईट डाऊन करू शकता की सेपरेट लायसन्स कोणाकोणाचे लागणार आहेत? शेड्यूल सी ड्रगचे. मग शेड्यूल सी ड्रग मध्ये काय काय येतं? सीरा, वॅक्सिन, इन्सुलिन, अँटीटॉक्सिन्स, अँटीजेन. आणि शेड्यूल C1 मध्ये काय येतं? बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. सो सिमिलर आहेत बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. सी आणि C1 कंबाईनली आपण स्टडी करतो. तर त्याच्यामध्ये सगळे बायोलॉजिकल आणि त्याचे स्पेशल प्रोडक्ट मेन्शन केलेले आहेत. तर सीरा, वॅक्सिन, इन्सुलिन, अँटीटॉक्सिन्स अँड अँटीजेन्स. लाईक तिथे तुम्हाला होलसेल ड्रग स्टोअर मध्ये जर ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी सेपरेट लायसन्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट आहे शेड्यूल एक्स. सो शेड्यूल एक्स जे आहे त्याच्यामध्ये हॅबिट फॉर्मिंग आणि नार्कोटिक ड्रग इन्क्लूड होतात. जर ते पण तुम्हाला ठेवायचे असतील सो मेडिकल पर्पज साठी तर डेफिनेटली तुम्हाला सेपरेट त्याचं लायसन्स तिथे दाखवावं लागतं. सो शेड्यूल सी अँड C1 आणि शेड्यूल एक्स साठी सेपरेट लायसन्स आहे. शेड्यूल एक्स मध्ये काय असणार आहे? हॅबिट फॉर्मिंग अँड नार्कोटिक ड्रग तिथं इन्क्लूड होतात. आणि नेक्स्ट त्याची स्टेप काय असणार आहे? सो सिमिलर स्टेप्स आहेत सगळ्या, फक्त ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो कोणता घ्यावा लागणार आहे? जर समजा सी आणि C1 शेड्यूल सी आणि C1 अंडर येणारे जे ड्रग आहेत त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म नंबर 21 अँड 21B हे रिक्वायर्ड आहे. तर इथपर्यंत सगळ्यांना समजले? येस मॅम. Yes, ma'am. Okay, then we move towards next bit, that is importance and objective of a purchasing. Importance and objective of a purchasing. So आतापर्यंत जेव्हापासून आपला हा ड्रग मॅनेजमेंटचा जो चॅप्टर आहे तो स्टार्ट झालाय तर पहिली स्टेप आपण काय बघितली? जर तुम्हाला ड्रग स्टोअर ओपन करायचं असेल तर पहिल्यांदा कशाचा स्टडी करावा लागतो की सिलेक्शन ऑफ अ साईट. जर तुम्हाला ड्रग स्टोअर ओपन करायचंय न्यू ड्रग स्टोअर तर पहिला पॉईंट तुम्ही कशाचं तुम्ही इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे की सिलेक्शन ऑफ अ साईट. मग प्रॉपर ज्यावेळेस तुम्ही तुमची साईट सिलेक्ट करता तर त्याच्यामध्ये पण बरेच फॅक्टर इन्क्लूड झालेले आहेत आणि त्या सगळ्या फॅक्टरचा विचार करून ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर साईट घेता त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? कशावरती आपल्याला फोकस करायचे की लेआउट. जे पण ड्रग स्टोअर आहे जेवढी तुम्ही जागा घेतलेली आहे तो आयडियल तिथं किती जागा असली पाहिजे? 10 स्क्वेअर मीटर एवढी तुमची तिथं ड्रग स्टोअर साठी जागा असली पाहिजे. नेक्स्ट त्याचं प्रॉपर युटिलायझेशन, त्याचा इंटरनल जे स्ट्रक्चर आहे त्या आयडियल स्ट्रक्चरच्या क्लोजली असलं पाहिजे. त्यामुळं लेआउटचा तिथं तुम्हाला विचार करावा लागतो. त्यानंतर लेआउट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की ज्यावेळेस तुम्ही ते साईट घेता तिथं शॉप ओपन करता तिथं फर्निचर वगैरे जे काही इंटरनल आहे ते व्यवस्थित करता. पण तिथं जर लीगल तिथं काय असलं पाहिजे? लायसन्स असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट स्टेप कोणती लर्न केली? लायसन्स रिन्युअलची असू दे किंवा न्यू लायसन्स तिथे जनरेट करायचे स्टेप्स तुम्ही लर्न केला. त्यानंतर आता तिथं साईट पण आहे, तुम्ही ते स्टोअर ओपन पण केलेलं आहे, व्यवस्थित तिथं बिल्डिंग त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, इंटरनल स्ट्रक्चर प्रॉपरली मेंटेन केले, त्यानंतर लायसन्स पण काढले. मग नेक्स्ट पॉइंट काय येतो त्यानंतर ते त्याच्या आतमध्ये जे पण फार्मास्युटिकल प्रोडक्ट ठेवायचे ते परचेस कसे करायचे किंवा कोणता राईट वे आहे की कोणते ड्रग असणं गरजेचं आहे आणि ते कसे केले जातात हे आपल्याला लर्न करायचे. सो ह्या सगळ्या जर तुम्ही गोष्टी बघितल्या तर आपल्या डेली लाईफच्या रिलेटेड आहेत. सो ऍज अ फार्मासिस्ट आपल्याला ह्या सगळ्या कशा आहेत म्हणजे आपण ते ह्याच प्रोसेस थ्रू आपण जात असतो, त्या फक्त आपल्याला स्टडी करायचे.
So importance and objective of a purchasing मध्ये first बघा, purchasing of a material is one of the important function of a material management. जे पण पर्चेसिंग ऑफ मटेरियल आहे ती खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. मटेरियलचं पण ज्यावेळेस मॅनेजमेंट आपण करतो, म्हणजे इंटरनली आपण तिथं रॅक्स वगैरे अवेलेबल केलेत, पण कोणते फार्मास्युटिकल प्रोडक्ट कोणत्या ठिकाणी ठेवायचे हे ह्याच्यासाठी काय परचेस केलं पाहिजे हे आपल्याला माहिती असणं, त्याची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. अ प्रॉपर परचेस ऑफ अ मटेरियल अँड मर्चंडीज अँड द कंट्रोल ऑफ अ स्टॉक आर ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स इन एनी बिझनेस. मग जे पण प्रॉपर जे काय परचेस आहे त्या मटेरियलचं करणं आणि त्याच्यावरती त्या स्टॉक वरती कंट्रोलिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट स्टेप असते कोणत्या पण बिझनेस मध्ये. प्रॉपर स्टॉक अवेलेबल करणं आणि त्याचं मॅनेजमेंट करणं हे इम्पॉर्टंट आहे. दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग, होलसेल और रिटेल ट्रेड. म्हणजे आता इथं एनी बिझनेस मध्ये काय काय येणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग, होलसेल आणि रिटेल ट्रेड मधले जेवढे पण बिझनेस आहेत त्यांच्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट ठरते. सो इन अ ट्रेडिंग business, merchandise purchased must be of a proper quality at an appropriate price in proper quantities and at the proper time. मग जे पण मर्चंडीज आहेत, जे पण काय इंटरप्रेनर जे आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, प्रॉपर क्वालिटीचं प्रोडक्ट तिथं तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये ठेवलं पाहिजे. त्याची प्राइस पण कशी असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. म्हणजे जास्त पण हाय प्राइजेसचे प्रोडक्ट नाही ठेवले पाहिजे किंवा जास्त पण मिनिमम प्राइजेसचे प्रोडक्ट तिथं नाही ठेवले पाहिजे. तर क्वालिटी पण त्याची चेक केली पाहिजे आणि जिथं क्वालिटी ती तिथं प्राइस आपल्याला थोडे लिटल बिट एक्सपेन्सिव्ह दिसायला लागतात. तसं जे पण कस्टमर्स आहेत, कस्टमर म्हणजे कोण असणार आहेत, ते पेशंटच असणार आहेत. त्यांच्यासाठी प्राइस कसे असले पाहिजे, मिनिमम तिथं प्राइसचे प्रोडक्ट तिथं अवेलेबल करून देणं हे तुमचं काम आहे. नेक्स्ट, इन अ प्रॉपर क्वांटिटीज अँड द प्रॉपर टाइम. प्रॉपर क्वांटिटी पण मेंटेन केली पाहिजे. तर इथं क्वांटिटी असं का मेन्शन केलंय, कारण स्टॉक आउट ही कंडिशन तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये अराईज नाही झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी तुमच्या स्टॉकचं जे मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर वेनी झालं पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता स्टॉक कमी आहे, किती वेळ लागतो त्याला परत रिस्टॉक होण्यासाठी. सो त्याचं तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. अँड द प्रॉपर टाइम. सो प्रॉपर टाइम असं का मेन्शन केलंय, कारण बऱ्याचदा जेव्हा पण आपण ड्रग स्टोअर मध्ये बघतो की एखाद्या डिसीजची साथ असते, तर आपल्याला माहिती की डेंग्यू, मलेरिया लाईक, सो हे कसे आहेत, ह्यांची साथ ज्यावेळेस निघते त्यावेळेस त्याच्या रिलेटेड जे काही ट्रीटमेंटसाठी जे पण ड्रग यूज केले जातात त्याची क्वांटिटी त्या स्पेसिफिक टायमिंगला तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे प्रॉपर टाइम मध्ये त्यांनी अवेलेबल करून दिले पाहिजे. जे पण फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे, जे की ट्रीटमेंट मध्ये व्हेरियस डिसीजेसचे यूज केले जातात, त्यांच्या प्रॉपर टाइम मध्ये त्यांना प्रोव्हाइड करणं हे त्यांचं काम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करण्यासाठी परचेसिंगचं तुमच्याकडे नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. So next, the various points are taken into consideration while purchasing the material. मग मटेरियल परचेस करताना ह्या वर ज्या लिस्टेड ज्या पण गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. इन दॅट फर्स्ट बघा, राईट सोर्स. सो राईट सोर्स मध्ये द सोर्स फ्रॉम वेअर द मटेरियल इज procured must be dependable and capable of supplying items of a uniform quality. The buyers has to decide about the proper source to procure the material. सो राईट सोर्स मध्ये काय सांगितलंय की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठून ते तुम्ही जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट घेताय ते कुठून घेताय ह्याचं तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे. द सोर्स फ्रॉम वेअर द मटेरियल इज प्रोक्युर्ड, म्हणजे जिथून परचेस करताय ते मस्ट बी डिपेंडेबल अँड कॅपेबल ऑफ सप्लाइंग आयटम्स ऑफ अ युनिफॉर्म क्वालिटी. म्हणजे समजा एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि तिथून तुम्ही ते सगळे फार्मास्युटिकल त्यांच्या कंपनीत जेवढे पण प्रिपेअर होतात ते घेतायत, पण त्यांनी जे काय सप्लाय करतात तो त्यांचा सप्लाय कसा असला पाहिजे, युनिफॉर्म क्वांटिटी मध्ये असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मंथली परचेस करत असाल त्यांच्याकडून तर त्यांच्याकडे तेवढा स्टॉक अवेलेबल असायला पाहिजे. त्यांचे प्रोडक्ट 2 महिन्यानंतर जर म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल होत असतील तर ते कसं होतं, डिस्कनेक्शन तिथं होतं. त्यामुळं स्टॉक आउट कंडिशन आपल्याला स्पेसिफिक त्या
कंपनीची बघायला मिळते. त्यामुळं जेव्हा पण तुम्ही परचेस करताय त्यातलं राईट सोर्स मधून तुम्ही करणं गरजेचं आहे. राईट सोर्स मध्ये आपल्याला फक्त काय चेक करायचंय की युनिफॉर्म त्यांचा सप्लाय होतोय का नाही हे चेक करायचं आहे. द बायर हॅज टू डिसाइड अबाउट अ प्रॉपर सोर्स टू प्रोक्युअर द मटेरियल. मग बायरला तिथं डिसिजन घ्यायचं आहे की ह्यांचे जे मटेरियल आहेत किंवा हे जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन आपल्याला पाठवतायत त्यांचा इथून पुढे पण कंटिन्यू सप्लाय हे करू शकतील का नाही. सो एखादी फार्मास्युटिकल कंपनी समजा मध्येच ते कुठेतरी त्याच्यावरती इंडस्ट्रीवरती जर बॅन आला किंवा काही रिझन मुळे फायनान्शियल रिझन असेल स्टॉप झाली तर मार्केटमध्ये मग परत आपल्याला दुसरं त्याच्यासारखं सिमिलर कोणते तरी फार्मास्युटिकल प्रिपरेशन सेम कंटेंट असलेलं अवेलेबल आहे का नाही ह्याची पण आपल्याला तिथं ह्या पण गोष्टीकडे फोकस करायचं आणि हे चेक करायचं आहे. सो राईट सोर्स हे खूप इम्पॉर्टंट आहे की कुणाकडून घेतोय आपण आणि ते आपल्याला युनिफॉर्म सप्लाय करू शकतील का हे चेक करायचं. नेक्स्ट आहे राईट क्वालिटी. So before purchasing the material, a sample should be procured and its a quality determined. After verifying the right quality, the order may be placed with the supplier for its purchase. So right quality ते असायला पाहिजे. जसं की प्राइस लो आहे म्हणून जर तुम्ही परचेस करायला गेला फार्मास्युटिकल प्रिपरेशन तर डेफिनेटली त्याची क्वालिटी कशी असेल कमी असेल. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय की क्वालिटी तिथे चेक करायची आहे. जे पण त्याच्यावरती ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट लिहिलेले आहे ते तसंच वर्क करतंय का किंवा त्यांनी काय त्याच्यामध्ये इन्फेरियर क्वालिटीचं काय मिक्स करून त्यांनी तुम्हाला फार्मास्युटिकल प्रिपरेशन पुढे सेंड केलेत का ह्याची तुम्हाला तिथे अनालिसिस करायचंय की राईट क्वालिटीचं तिथे तुम्हाला असलं पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला तुमची ऑर्डर द्यायची आहे. ते कोण फार्मास्युटिकल कंपनी असेल किंवा अजून एखादं सुपर स्टॉकिस्ट असेल त्यांना विचारायचं आहे की क्वालिटी कशी आहे ह्याचे रिझल्ट येतील का हे तुम्हाला तिथं बघायचं आहे. त्यानंतर राईट क्वांटिटी. सो क्वांटिटी इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन बाईंग व्हॅल्यू. डिसाइडिंग द राईट क्वांटिटी factors such as a price, structure, discount and availability of items are to be taken into consideration. So third point मध्ये काय सांगितलं की क्वांटिटी त्यांनी युनिफॉर्म सप्लाय केला पाहिजे. मंथली परचेस करत असाल तर डेफिनेटली तिथं त्यांचा मंथली ते त्यांनी अवेलेबल करून दिलं पाहिजे. ऑल्सो तुम्ही जर समजा जास्त क्वांटिटीमध्ये जर प्रोडक्ट परचेस करत असाल बल्क बाईंग करत असाल तर त्याच्यावरती ते डिस्काउंट देतात काय वगैरे हे सगळ्या गोष्टी तिथं चेक करणं गरजेचं आहे. प्राइस किती आहे त्याच्यावरती किती डिस्काउंट बसतंय ते किती रेटने आपल्याला मिळते परत इथून पुढे हे प्रोडक्ट किती वर्ष तुम्हाला कंटिन्यू सप्लाय होईल ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. नेक्स्ट आहे राईट प्राइस. द आयटम शुड बी परचेस्ड ॲट अ राईट प्राइस. द राईट प्राइस डज नॉट मीन द लोएस्ट प्राइस. For the determination of a right price, the cost structure of the product is to be taken into consideration. So next त्यांनी काय सांगितलंय राईट प्राइस. राईट प्राइस असणं म्हणजे कमी किमतीत प्रत्येक गोष्ट मिळणं असं नाही. सो जसं फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे किंवा त्यातला ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट काय आहे हे आपण बघून त्याची राईट प्राइस किती असेल मार्केटमध्ये हे आपल्याला चेक करायचंय. ऑलवेज इट इज नॉट ट्रू की लोएस्ट प्राइस मध्ये जे पण आपण प्रोडक्ट परचेस करतो त्यांची प्राइस राईट असते. तर त्यांची क्वालिटी पण कमी असेल त्यामुळे पण ते लोएस्ट प्राइस मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असेल असं पण असतं. तर त्यामुळं राईट प्राइस मध्ये आपल्याला ते बघायचं आहे. नेक्स्ट आहे राईट टाइम. For determining the right time of a purchase and the lead time information is taken into consideration. Lead time is a time required between placing of an order and the availability of the goods. So right time मध्ये जसं की मी मगाशी सांगितलं जर समजा आपल्या इथं मलेरिया डेंग्यूची साथ असेल आणि तिथं त्याच्या ट्रीटमेंटसाठी जे पण फार्मास्युटिकल प्रोडक्ट आपल्याला लागतात ते त्यांच्या टायमिंग मध्ये अवेलेबल करून देणं हे पण गरजेचं आहे. तर ती साथ गेल्यानंतर ना तो पिरियड तिथून पास झाल्यानंतर ना जर आपल्याकडे त्याच्या रिलेटेड फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतील तर असून काही उपयोगाचं नाही त्यावेळेस कोणी परचेस नाही करणार. त्यामुळे राईट टायमिंग मध्ये स्पेसिफिक असे फार्मास्युटिकल प्रिपरेशन तुम्ही अवेलेबल करून देणं हे खूप गरजेचं आहे. ऑल्सो
आपल्याला माहिती की स्टॉकआउट ही कंडिशन आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम अवॉइड करायची. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे की लास्ट टाइमला कधी आपण परचेस केलं होतं, पर्चेसिंग बिल बघायचे आहेत. त्यानंतर ते किती वेळामध्ये तुमच्या ड्रग स्टोअरमध्ये ते सामान किंवा ते आयटम्स किती वेळामध्ये आले आहेत. मग जर समजा एका बिफोर 1 मंथ जर ऑर्डर टाकली आणि त्यानंतर ते 1 मंथनी येतायत प्रॉडक्ट, मग त्याचं आपल्याला काय करायचंय, संपायच्या आधीच 1 मंथ तिथं ऑर्डर प्लेस करायची आहे. सो लीड टाइम म्हणजे काय असणार आहे, टाइम रिक्वायर्ड बिटवीन द प्लेसिंग ऑफ अन ऑर्डर. ऑर्डर प्लेस करायची आणि ते ऑर्डर कधी आपल्या शॉपपर्यंत येते ह्याच्यामधला टायमिंग म्हणजे लीड टाइम आहे. सो आपल्याला राईट टाइम मध्ये ते ऑर्डर करायचे. आपल्या इथला प्रत्येक जो स्टॉक आहे तो स्टॉक आउट कम्प्लिटली स्टॉक आउट होण्याच्या आधी आपल्याकडे थोडाफार एक्स्ट्रा स्टॉक अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात राईट टायमिंग. सो नेक्स्ट आहे राईट प्लेस ऑफ डिलिव्हरी. द सप्लायर शुड सप्लाय द आयटम्स ऍट द प्रिमायसेस ऑफ द बिझनेस. सो राईट प्लेस म्हणजे काय, जिथं तुमचं ड्रग स्टोअर आहे तिथपर्यंत जे पण काय तुमची ऑर्डर असेल तिथं आणणं हे पण काय आहे, गरजेचं आहे. राईट प्लेस ऑफ अ डिलिव्हरी. तर असं व्हायला नकोय की तुम्ही जिथं शॉप काढलंय त्याच्या अगोदरची जी सिटी आहे तिथपर्यंत येऊन स्टॉक तुमचा तिथेच थांबलेला आहे, असं नाही व्हायला पाहिजे. जो ऍड्रेस तुम्ही दिलाय त्या प्रॉपर ऍड्रेस वरती ते प्रिमायसेस कडून आलं पाहिजे, तो तिथपर्यंत सप्लाय झाले पाहिजे. नेक्स्ट आहे राईट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सो द गुड्स मे बी सप्लायड बाय अ रोड, रेल or air. The mode of transportation is to be decided between the supplier and purchase. So right mode of transportation आपल्याला का चॉईस करायचंय, कारण जे पण तुमचे फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहेत त्यांचे स्टोरेज कंडिशन आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. जर समजा एखाद्या फार्मास्युटिकल प्रिपरेशनला कूल टेम्परेचर लागत असेल तर ते प्रॉपर कूल टेम्परेचर मध्येच ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. एखादा फार्मास्युटिकल प्रिपरेशनला मीडियम टेम्परेचर लागत असेल तर डेफिनेटली त्याची स्टोरेज जी कंडिशन आहे ते एक्सपायर होऊ नये किंवा त्याच्यामध्ये परत आपल्याला ते स्पॉइल होऊ नये हे जर वाटत असेल तर त्याचा प्रॉपर वेनी आपल्याला काय करता आलं पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन. त्याची स्टोरेज कंडिशन कन्सिडर करून ट्रान्सपोर्ट करता आलं पाहिजे. मग ते रोडनी असेल किंवा त्यांचे प्रायव्हेट व्हेकल्स असतील किंवा रेल्वेनी असेल किंवा एअरवेनी. सो जे पण सुटेबल आहे. मग आता हे ट्रान्सपोर्टेशनचं मीडिया कोण ठरवणार, सप्लायर आणि परचेसर. सो ह्या दोघांच्या अंडरस्टँडिंगनी तो ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे. जे पण तुम्ही ऑर्डर केले ते ट्रान्सपोर्ट झाले पाहिजे. सो दीज आर द इम्पॉर्टन्स. ह्याच्यामध्ये 7 इम्पॉर्टन्स आहेत. इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ परचेसिंग. नेक्स्ट आहे परचेसिंग प्रोसिजर. पण हे 7 समजलेत का तुम्हाला? Yes, ma'am. ओके, हे सिंपल आहे. जस्ट तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्यानंतर रीड केलं तरी तुम्हाला समजेल. तर सिंपल आहे. हे 7 मध्ये काय काय येतात? फर्स्ट काय आहे? Right source. Right. राईट सोर्स. ओके. सेकंड, Right quantity. ओके, राईट क्वालिटी. थर्ड, Right quantity. राईट क्वांटिटी. फोर्थ, Right Price. राईट प्राइस. अँड फिफ्थ, Right time. ओके. सिक्स, Right place of सेवन, right mode of transportation. Mode of transportation. ओके, गुड. हे सगळं कशामध्ये येतं? इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ परचेसिंग. नेक्स्ट आहे परचेसिंग प्रोसिजर. सो परचेसिंग प्रोसिजर मध्ये पण आपल्याला 7 पॉइंट तिथं बघायला मिळतात. Purchasing procedure. The purchasing procedure means the sequence of steps in which purchase transaction is carried through. The purchasing procedure start when it is felt that further supply of an item is required. The purchasing procedure generally involves the following stages.
सो परचेसिंग प्रोसिजर मध्ये काय आहे की एक सिक्वेन्स तुम्हाला सांगितलेला आहे. तो सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करून एखादी ऑर्डर तुम्हाला परचेस करावी लागते. तर त्यांनी 7 तिथं स्टेप्स सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये परचेसिंग प्रोसिजर माहित असणं का गरजेचं आहे, कारण जी स्टॉक आउट कंडिशन आहे ते तुम्हाला अवॉइड करायचे. द परचेसिंग प्रोसिजर स्टार्ट्स व्हेन इट्स फील्ड दॅट फर्दर सप्लाय ऑफ एन ॲटम्स इज रिक्वायर्ड. म्हणजे पुढे ज्या गोष्टी तुम्हाला जो स्टॉक लागणार आहे त्याचे आधीच तुम्ही काय करता तिथं ऑर्डर प्लेस करता. त्याला म्हणतं त्याला म्हणतात परचेसिंग प्रोसिजर, म्हणजे ह्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट परचेसिंग प्रोसिजर जनरली इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप. त्यातली पहिली परचेस रिक्विशन्स. Whenever the existing stock of an article approaches a minimum limit or the reorder level, the person in a charge of the store ledger fill the requisition form and send it to a purchase department. The purchase requisitions indicate the type, quantity and the quality of the item to be purchased. So फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की जे पण ज्यावेळेस पण तुम्हाला एखादा स्टॉक लागणार आहे त्याचं काय करायचंय, तो स्टॉक आउट व्हायच्या आधीच तुम्हाला तिथं परचेसची रिक्वेस्ट तिथे सेंड करायची. मग तुम्ही ऑर्डर प्लेस करत असाल तर तसं पण तिथं मेन्शन करायचं की आधी एवढे घेतले होते, नेक्स्ट आम्हाला अजून एवढे रिक्वायर्ड आहे. सो मिनिमम तुम्हाला किती लागतं ते सगळं तिथे इनलिस्ट करायचं आहे की कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट कोणता आहे, सो मेन ड्रग कोणता आहे, त्यानंतर किती क्वांटिटी मध्ये तुम्हाला लागणार आहे, हे सगळं तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आणि कुणाकडे सेंड करायचंय, सेंड टू अ परचेस डिपार्टमेंट. सो परचेस डिपार्टमेंट कडे तुम्हाला हे सगळं सेंड करायचं आहे. नेक्स्ट आहे सिलेक्शन ऑफ द सप्लायर. So this next step we will see in next lecture.